आमची मागणी अशी आहे की तात्काळ या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। याचं कारण असं की जे नीट परीक्षेच्या बाबतीत पेपर फुटीचं प्रकरण झालं आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, नक्की सरकार करतंय काय? याप्रमाणेच अजून मागच्याही विषय काय काय आहे की विद्यार्थ्यांकडे या सरकारचं लक्ष नाहीये। त्यामुळे तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्याआधी शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी आमची संघटनेच्या वतीने मागणी आहे। पुणे कनेक्शन सुद्धा समोर येतं या प्रकरणामध्ये पुणे कनेक्शन सुद्धा समोर येते आणि हे जे काही क्लास माफिया आहेत या क्लास माफियांनी ही शिक्षण व्यवस्था कंट्रोल केलेली आहे आणि ही नीट जी परीक्षा आहे तर ती परीक्षा कुठेतरी महाराष्ट्रावर अन्याय होते असं आमचं म्हणणं आहे। कारण की महाराष्ट्रातल्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून ही कॉलेज मेडिकल कॉलेजेस उभारली जातात, पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या नीट परीक्षेद्वारे प्रतिनिधित्व मिळत नाही। तर नॉर्थचे जे राज्य असतील किंवा बाहेरचे राज्य असतील तर त्या बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेद्वारे MBBS ची शीट दिली जाते। आणि आता सुद्धा हे जे घोटाळा झाला पेपर लीकचा तर त्या संपूर्ण प्रकारामध्ये या क्लास माफियांचा जो रोल आहे तो रोल समोर आलेला आहे। तर आमची सरकारकडे मागणी आहे की या सगळ्या क्लास माफियांवर कारवाई झाली पाहिजे। खासगी क्लासेसची गरजच काय आहे? जर सरकारी कॉलेजेस आहेत, सरकारी अनुदानित कॉलेजेस आहेत आणि सरकारी कॉलेजमधल्या प्रोफेसरना पगार दिला जातो तर या खासगी क्लासेसची गरज काय आहे? तर आमची मागणी आहे की पहिल्यांदा या खासगी क्लासेसवर कारवाई केली पाहिजे आणि सरकारी कॉलेज आहेत तर त्या सरकारी कॉलेजमधले प्राध्यापकाची नीटची तयारी करून घेऊ शकतील अशी मागणी आहे। किंवा नीट सारखी परीक्षेची गरजच नाही आहे तर महाराष्ट्राच्या स्तरावर एक परीक्षा घेतली पाहिजे ज्या परीक्षेतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना MBBS ला BDS ला आणि BAMS आणि BHMS ला ऍडमिशन मिळेल याची कारवाई घेतली पाहिजे। आणि या प्रकरणामध्ये आमची मागणी आहे की पुन्हा हे होत आहे नीट PGची पेपर सुद्धा कॅन्सल झालेला होता। नीट UGचा पेपर 2024 मध्ये अशा पद्धतीने पेपर फुटला होता, त्यावेळी सुद्धा धर्मेंद्र प्रधानच शिक्षण मंत्री होते। तर धर्मेंद्र प्रधान कुठेतरी या पूर्ण प्रकारामध्ये निष्क्रिय ठरलेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांचा या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे, मोदींच्या या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी आमची महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या वतीने मागणी आहे। बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी एक पेपर झाला दौडला, त्या पेपर मध्ये सुद्धा 85 प्रश्न जे आहेत एका खाजगी क्लासेसचे आले। आता बघितलं तर 600 मार्क जवळपास 700 मार्कापैकी 600 ते 500 मार्कांचं जे आहे ते सगळं बाहेर आलेलं पाहायला मिळते। अशा प्रकारे पेपर फुटतात हे होतं, शिक्षण व्यवस्था वाटतं योग्य दिशेने चालली नाही। नक्कीच ह्या देशाभरामध्ये लाखो विद्यार्थी ही नीट परीक्षेची तयारी करतात। साधारणतः 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। ह्या देशामधल्या प्रत्येक कुटुंबामधल्या पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलामुलींनी डॉक्टर झालं पाहिजे। आज ह्या 22 लाख कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं, 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम त्या NTA प्रशासनाने या घोटाळेबाजांना केलेलं आहे। आणि हे घोटाळे की आज पहिल्यांदा वेळेस आतापर्यंत 60-70 वेळेस पेपर फुटलेला आहे आणि परीक्षा पुन्हा घेणं हा उपाय नाहीये। तुम्ही जो आजार आहे हा घोटाळ्याचा, त्या आजारावर कायमचा इलाज करणं गरजेचं आहे। आणि जे धर्मेंद्र प्रधान असतील शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत या विषयावर बोललं पाहिजे। हे किती दिवस तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि आमचे वाटतं की जे 2 वर्षापूर्वी असाच नीटमध्ये परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता त्यावेळेस पण CBI चौकशी झाली, काय झालं त्या घोटाळ्याचं? पुढे काही चार्जशीट तरी झाली का? अजून ते जेलमध्ये तरी गेलेत का? कुठेतरी ह्या घोटाळेबाजांवर दहशत बसणं गरजेचं आहे। राष्ट्रीय स्तरावर या घोटाळेबाजांवर कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स उभा करणं गरजेचं आहे। मोदींनी संसदेत बोलणं गरजेचं आहे। मला वाटतं संसदीय समिती JPC ही बसणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावर सखोल चर्चा होऊन कायमचा बंदोबस्त घोटाळेबाजांचा करणं गरजेचं आहे।